खामगाव शहरात व खामगाव तालुक्यात सातत्याने सुरू असलेली गौ तस्करी, गोहत्या बंद करण्यासाठी 9 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सकल हिंदू समाज व युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून टिळक पुतळा, नगर परिषद टर्निंग, शहर पोलीस स्टेशन समोरून उपविभागीय अधिकारी कार्यालय टॉवर चौक पर्यंत मोर्चा काढून निषेध करण्यात आला। यानंतर उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद आहे की भारतीय घटना अनुच्छेद 48 नुसार भारतात घटनेने प्रत्येक राज्याला गौधन, कृषी पशुधन यांच्या संरक्षणाचे अधिकार दिलेले आहेत। त्याच्यावर महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा 2014 सुद्धा लागू आहे, परंतु या कायद्याचे रोज उल्लंघन करून गौ तस्कर मुस्लिम भागात रोज गौहत्या करीत आहे। गेल्या 1-2 वर्षात खामगाव तालुक्यात शेकडो गावोगावी चोरींच्या वाहने घेऊन गायींना जबरदस्तीने कोंबून भरून हत्या करण्यासाठी येत आहेत। खामगाव शहरात सुद्धा कायदा हातात घेऊन गौ तस्कर गोमातेला कापण्यासाठी नेत आहेत। या सर्व प्रकारच्या घटनांमुळे हिंदू समाजामध्ये रोष निर्माण होत आहे। गौमाता सनातन हिंदू धर्मात पूजनीय असून त्याची जर रोज अशा पद्धतीने कत्तली होत असतील तर सामाजिक रोष निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही। त्यामुळे गौरक्षक रस्त्यावर उतरून गौ तस्करी थांबविण्याचे प्रयत्न करतो तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येते। तरी शहरात व तालुक्यात होत असलेल्या गौ तस्करी, गोहत्या जागोजागी नाकेबंदी करावी असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे। या मोर्चामध्ये गौरक्षक, हिंदुत्ववादी, धर्मबंधू आदी उपस्थित होते। आज सकल हिंदू समाज युवा हिंदू प्रतिष्ठानकडून हा जे गौ तस्करी, गौ हत्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा निषेध मोर्चा मुळात जे गौ तस्कर खुलेआम खामगाव तालुक्यात शहरात घुसून खुलेआम इंडिगा, इनोवा गाड्यांमध्ये गाईला कोंबून भरून घेऊन जात आहे आणि त्यांची हत्या करत आहे, ते कुठेतरी थांबवावी आणि खामगाव शहराच्या मध्य भागांमध्ये, मुस्लिम बहुल भागांमध्ये खुलेआम गौ कापली जाते, गौ माता कापली जात आहे, हे कुठेतरी थांबावं। आणि गौरक्षक जर यांना अडवण्याचा प्रयत्न करतात तर त्या गौरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना MPDS अशा प्रकारच्या ऍक्टमध्ये सुद्धा आतमध्ये टाकलं जाते। मागे गप्पू गुजरीवालवर सुद्धा ऍक्ट लावून त्याला 6 महिन्यापासून आतमध्ये सोडवण्याचं काम यांनी केलेलं आहे। तर हे कुठेतरी थांबावं याच्याकरिता हा निषेध मोर्चा होता। मागण्या नाही पूर्ण झाल्यास काय करणार? जर हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये युवा हिंदू प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज हा रस्त्यावर परत उतरेल आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या समोर आमरण उपोषणावर बसेल। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।